मेरी राजनीति सही मायने में पिंपरी चिंचवड शहर से शुरू हुई। पिंपरी चिंचवड शहर ने मुझे बहुत कुछ दिया है। हमेशा अपने भाषणों में ये कहने वाले अजीत दादा की अस्थियां आज पिंपरी चिंचवड शहर लाई गई हैं। पिंपरी चौक में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्मारक में अजित पवार की अस्थियां लोगों के दर्शन के लिए रखी गई हैं। इस समय भारी मन से अजीत दादा की अस्थियों के दर्शन करने के लिए शहर की बड़ी संख्या में लोग जमा हुए हैं। एनसीपी के कार्यकर्ता और पदाधिकारियों समेत कई लोग भी मौजूद थे। अजीत दादा और पिंपरी चिंचवड शहर का रिश्ता बहुत करीबी था और इसी वजह से अजीत दादा ने पुणे जिले का पालक मंत्री पद हमेशा अपने पास रखा। आज उनकी अस्थियां देखकर शहरवासियों की आंखें नम हो गई। दादांबद्दल खूप आठवणी आहेत, कारण एवढ्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, इथल्या प्रत्येक विकास कामाला दादांनी हातभार लावलेला आहे आणि दादांनी 91 सालापासून या शहराचं नेतृत्व, पालकत्व केलं आणि खऱ्या अर्थाने पालक कसा असतो, नेता कसा असतो हे दादांनी दाखवून दिलं आणि पूर्ण महाराष्ट्राला पिंपरी चिंचवड शहर एक रोल मॉडेल म्हणून दादांनी त्यांच्या कामातनं दाखवून दिलं होतं। आणि आज गेल्या 7 दिवसापूर्वी जी घटना घडली ते आमच्या सगळ्यांसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी फार धक्कादायक आहे। एकूणच दादांसारखा नेता पुन्हा होणार नाही आणि अशा थोर नेत्याला आज महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड मुकलेले आणि आम्ही सगळेजण मुकलेलो आहोत। हे सकाळी त्या दिवशी एक फोन आला मला की अशा पद्धतीने दादांचं प्लेन क्रॅश झालंय, परंतु मन मानत नव्हतं। असं वाटलं होतं की आपलं हे स्वप्न आहे, परंतु नंतर 5-10 मिनिटात जेव्हा कळालं की ती सत्य होतं, मग आम्ही लगेच ताबडतोब सगळे बारामतीला त्या ठिकाणी गेलो, त्या घटनास्थळाच्या जवळ गेलो आणि नंतर त्या हॉस्पिटल आणि मग त्या परिसरामध्ये 2 दिवस आम्ही पिंपरी चिंचवड शहरातले सर्वच माजी नगरसेवक असतील सर्व प्रमुख कार्यकर्ते त्या ठिकाणी बारामतीमध्ये होतो। आम्ही 18 तारखेला दादांनी पक्षाची बैठक बोलवली होती आणि त्या दिवशी संध्याकाळी मी एका कामानिमित्त दादांना भेटायला गेलो होतो। त्यावेळी जवळपास अर्धा तास दादांबरोबर आमच्या चर्चा झाल्या एकूणच झालेला निवडणुकीसंदर्भात आणि भविष्य काळात पिंपरी चिंचवड शहराच्या विकास कामासंदर्भात त्या ठिकाणी चर्चा झाली आणि पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासंदर्भात त्या ठिकाणी रोहितदादा पवार आणि ते पण लोक त्या ठिकाणी बसले जवळपास अर्धा तास। आणि ती आठवण म्हणजे अशी होती की त्या ठिकाणी दादांना नेहमी संध्याकाळच्या वेळेत काहीतरी खायचे लाडूचा डबा होता, दादांनी स्वतःही लाडू खाल्ला, आम्हाला सगळ्यांना स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी लाडू दिले आणि ती आमची शेवटची भेट होती दादांची। भेटल्यानंतर दादांना पहिलं गेले एकच सांगितलं की दादा थोडं पॅनलमध्ये थोडी चूक झाली तर माफ करा। ते म्हणले अरे ते चुका होत्यात काय नाही, जाऊ दे तो विषय सोडून दे, आपला पुढं कामाला लाग, आपण तुला भवितव्य पुन्हा आपली 29ला आहे, तुझं काम तू चालू ठेव। तर दादा एवढं म्हणजे दादा कायम चिडून बोलतो, पण त्या दिवशी अजिबात चिडले नाही। त्यामुळं वस्तुस्थिती असं की दादाचं खरोखरच माझ्यावर पहिल्यापासून प्रेम होतं। किती लोक बसले तरी त्याच्यात विचारणार दादा की मोरेश्वर पुढे आहे आणि त्या दादा परत असं होणे नाही। मला अजून बी वाटतं की दादा आहेत, असं पुढून येईन, असंच आम्हाला आतापर्यंत तर ते समज चालू आहे आमच्या। दादा आहेत, दादा नाही असं ना, दादा आमच्या मनात आहे। रागवणार ते काय, वहिनी सुद्धा रागवले तरी आम्हाला दादाच वाटणार आहे। त्यामुळं खरोखरच आम्हाला पवार कुटुंबाने कुणी उलट रागवल्यानंतर आमच्या चांगल्या पद्धतीने आम्हालाही काम करायला जरा मजा वाटते। कारण खरोखर त्यांचं रागवणं म्हणजे 10 मिनिटात जरी रागवलं तर 15 मिनिटांनी फोन करणार किंवा होय त्याचं काम असं ते करून टाका, म्हणजे अशा गोष्टी त्या पवार कुटुंबच नेहमीच आम्ही त्यांच्या सहकार्य राहणार आम्हाला आणि आम्ही आयुष्यभर जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत आम्ही माननीय पवारसाहेबांच्या कुटुंबाबरोबर राहणार, अजितदादांच्याच फॅमिलीबरोबर राहणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी सोडून जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे।